आज आमच्या इथं आले होते बरं का पाहुणे. पाहुणे कायचे ते ताईन ते आले होते. म्हणलं आणि इकडे बॅग. म्हणते अरे बॅगच नाही आणली तर काय घेतो. बॅग तर नाही पण तिने मला तिचे 2 पार्सल सांभाळायला दिले बाबा. म्हणलं आता हे तर मला लय मागात पडणार आहे. तिने मला आल्या आल्या दुकानात नेलं. म्हणलं आता संपलो मी. हे पण आज दुकानदाराचा चांगलाच धंदा होणार आहे बरं का. बारक्याला म्हणलं आणि इकडे पुढा जे बारक्याने बोकडत आणलंय सगळ्यांना गोळा केले सगळ्यांनी दिला मला गोडा लावून. आता आपल्याकडे नवीन फोटोग्राफर आलाय बरं का. स्माइल करा स्माइल खचायक. हा बारी फोटो आलाय बरं का. तुम्हाला पाठवतो पोस्टाने. आणि आता या मांजरीचं मा सेमच आहे बरं का. नुसतं खायचं प्यायचं आणि इकडं तिकडं बोंबला थिंडत राहायचं. नंतर दाजीन ते म्हणले चला आपल्याला बाहेर जायचे. अहो पण म्हणलं जायचं कुठं. ते म्हणतात तू गाडीत बस तुला काय करायचे. इकडं आजीने मस्त बेळ घेतली आणि त्या खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे तेच काय कळना पार पोटाची बिंगरी झाली भाऊ. आणि तिथं कुत्रं होतं. म्हणलं चावतोय काय ए बाबा. नाही पण ते चांगलं गुन्हाचं होतं. म्हणलं काय वाघ. म्हणलं मी पाय पाय करी जातो तुम्ही या मागून. बाबा इकडे शिळीला खायला काढत होते आणि ताई म्हणले आणा इकडे मी काढते. ताईला म्हणलं आण इकडे मी काढतो. ताई म्हणती ग बस तुला काय अक्कल आहे. थांब ग बनलं बघ मी एका झटक्यात काढतो का नाही. आणि मी ओढून ओढून ते जाडच ठेवलं मोडून. त्यामुळे बाबाने दिले मला आता जेलमध्ये टाकून. बाबाने म्हणलं अहो जाऊ द्या एक चान्स द्या. मग कुठं बाहेर सोडले बाबा. आता बारक्याचं ते वेगळंच चाललंय. म्हणतोय थांबे दगडी टाकतो म्हणतोय पाणी वरती येईन ना. हे बघा इकडं रगेल कुत्र बसले मोकार बघत होतं. ट्रॅक्टर बिक्टर दिसलं बारक्या लगेच पळाला. अरे म्हणलं थांब मी घेतो. आपली हेवी ड्रायव्हिंग बघून आता ट्रॅक्टर कोणी चालवाय द्यायना. याचं काय बलतच चाललंय नुसतंच मुंडका हलवाय. झालं ठेवली त्या काळ्या पेंडीची पांढरी पॅन्ट करून बारक्यानी. आता बारक्या बिजून तर तुम्ही काय लाईक आणि फॉलो करून